मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या किती आणि त्यांची निर्मिती कशी झाली हे पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. तेव्हा महाराष्ट्रात एकूण 26 जिल्हे होते. ते पुढीलप्रमाणे: 1 ठाणे, 2 कुलाबा, 3 रत्नागिरी, 4 बृहन्मुंबई, 5 नाशिक, 6 धुळे, 7 पुणे, 8 सांगली, 9 सातारा, 10 कोल्हापूर, 11 सोलापूर, 12 औरंगाबाद म्हणजेच आत्ताचे छत्रपती संभाजीनगर, 13 बीड, 14 उस्मानाबाद म्हणजेच आत्ताचे धाराशिव, 15 परभणी, 16 नांदेड, 17 बुलढाणा, 18 अहमदनगर, 19 अकोला, 20 अमरावती, 21 नागपूर, 22 वर्धा, 23 यवतमाळ, 24 जळगाव, 25 भंडारा, 26 चांदा म्हणजे सध्याचे चंद्रपूर. चांदा या शहराचे नाव 1964 मध्ये चंद्रपूर करण्यात आले. आता आपण पाहूया या 26 जिल्ह्यांचे 36 जिल्हे कसे आणि केव्हा झाले. 1 मे 1981 रोजी रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून सिंधुदुर्ग तर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच पूर्वीचे औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन करून जालना या 2 जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली. 16 ऑगस्ट 1982 रोजी धाराशिव म्हणजेच पूर्वीचे उस्मानाबाद या जिल्ह्याचे विभाजन करून लातूर तर 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली या 2 जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली. 1 ऑक्टोबर 1990 रोजी मुंबई जिल्ह्याचे विभाजन करून मुंबई व मुंबई उपनगर हे जिल्हे तयार झाले. 1 जुलै 1998 रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन करून नंदुरबार व अकोला जिल्ह्याचे विभाजन करून वाशिम या 2 जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली. 1 मे 1999 रोजी परभणी जिल्ह्याचे विभाजन करून हिंगोली व भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया या 2 नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली. 1 ऑगस्ट 2014 रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. अशा प्रकारे पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे झाले. थँक्स फॉर वॉचिंग. अशाच स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.